नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोलापूरच्या मोहोळचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे पळपुटे आहेत। पोरांनी नाही तर नाही बापाने तरी निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवायला पाहिजे होतं असं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला। पुणे महानगरपालिकेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। कनिष्ठ अभियंता भरतीचे सेंटर्स बदलून द्यावे अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला। अभिषेकने टी20 करिअरमध्ये आतापर्यंत 8 वेळा 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत हाफ सेंचुरी करण्याचा रेकॉर्ड केला। त्यांना पराक्रम करताना फिल सॉल्ट, सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंना मागे टाकलंय। तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्मा टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार खेचण्याच्या यादीत 6व्या स्थानी पोहोचलाय। अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 81 षटकार खेचले। त्याने या कामगिरीचा आपला गुरु युवराज सिंगला पिछाडीवर टाकलाय। जम्मूमध्ये 3 दहशतवाद्यांचा सध्या कसून शोध सुरू आहे। या प्रकरणी जैश या संघटनेचे दहशतवादी मावी, उस्मान आणि अख्तर अली यांचे फोटो समोर आले। तसेच हे तिन्ही दहशतवादी उधमपूर आणि कठुआ इथे दहशतवादी ऍक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे। मारहाण आणि गैरवर्तन प्रकरणाचे आरोप असलेले जामिया विद्यापीठाचे प्रोफेसर रियाजुद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी माफी मागण्यास नकार दिलाय। तसंच माझ्यावर बेछूट आरोप करण्यात आले असून मला या प्रकरणात गोवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी केला आहे। कोलकात्यात आशा सेविकांनी ममता बॅनर्जी सरकारचं टेन्शन वाढवलंय। वेतनवाढीच्या मागणीसाठी आशा सेविकांनी जोरदार निदर्शनं केली आहेत। तसंच महिना 15,000 रुपये पगार देण्याची मागणीही करण्यात आली आहे। सांबा जिल्ह्यात लष्करानं अनेक बंदुकीची जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व काडतुसं देवक नदीतून जप्त करण्यात आली आहेत। बॉम्ब स्क्वॉडनं सुरक्षित ठिकाणी ही काडतुसं निकामी केली आहेत। प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या शाही स्नानानंतर अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्थानिक प्रशासन यांच्यात एक नवीन वाद निर्माण झालाय। प्रशासनाने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना नोटीस बजावली आहे। यामध्ये त्यांना शंकराचार्य ही पदवी वापरल्याचं 24 तासांच्या आत सिद्ध करण्यास सांगितलंय। उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यात 2024 मध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार शारिक साठा याच्यावर प्रशासनानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। न्यायालयाने त्यांच्या घराच्या जप्तीसाठी कायमस्वरूपी वॉरंट जारी केलं। शारिक विरुद्ध एकूण 69 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे लष्कराचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं। अचानक विमान दिशा बदलून शहराच्या मध्यभागी असलेल्या एका तलावात कोसळलं। दरम्यान बचाव पथकांनी दोन्ही वैमानिकांचा सुखरूप बचाव केला आहे। नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या बेसमेंटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता यांचा कारसह बुडून मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। बेसमेंट बांधल्याचा आरोप असलेल्या बिल्डर अभय कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे। उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोग 3,26,00,000 लोकांना नोटीस पाठवणार आहे। निवडणूक आयोगाच्या मते 46.23 लाख मतदार मृत आढळले आहेत, तर 2.17 कोटी मतदार एकतर स्थलांतरित झाले आहेत।